आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मंचुरियन रेसिपी। अगदी कुरकुरीत, बाहेर आपण जेव्हा गाड्यावर खातो त्याच चवीचे आणि तसेच कुरकुरीत असे मंचुरियन आज आपण घरी बनवणार आहोत। बाहेर आपण 20 रुपये प्लेटने जे मंचुरियन घेतो त्याच 20 रुपयामध्ये 5 ते 6 लोकांसाठी घरामध्ये अगदी सहज आपण मंचुरियन बनवू शकतो। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त 20 रुपयाचा गोबी। तर चला मग वेळ न घालवता झटपट रेसिपी बघून घेऊया। रेसिपी चांगली बनवण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमची जे मंचुरियन आहे ते व्यवस्थित बनतील। तर इथे मी 4 वाटी एवढा जो गोबी आहे तो कट करून घेतलेला आहे। तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। तर इथे किसून घेतलेला जो गोबी आहे त्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत एक मोठा कांदा आहे, तोही बारीक चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर एक मोठी शिमला मिर्च, तीही बारीकच चिरून घ्यायची आहे। किसून घेतलेला अर्धा गाजर आहे, तो इथे ॲड करायचा आहे। तर चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर अर्धा चमचा एवढं मी इथे सोया सॉस टाकलेला आहे आणि 1 चमचा भरून इथे मी शेजवान चटणी टाकलेली आहे। आता सोया सॉस आणि शेजवान चटणी टाकल्याने काय होतं ना, मंचुरियनला खूप छान अशी चव येते। तुम्ही नक्की टाकून बघा, अगदी छान होतात मंचुरियन आणि चवीला तर अप्रतिम लागतात। तर हे जे आहे ना, हे सगळं साहित्य आपण चांगलं 5 मिनिटापर्यंत झाकून ठेवायचं आणि मग झाकण उघडून बघितलं तर यामध्ये अगदी खूप बरंचसं असं पाणी रिलीज होतं, कारण गोबीला मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं। तर इथे मी रंग टाकलेला आहे, त्याचबरोबर 2 चमचे भरून एवढं मी इथे अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। तर अद्रक लसूण पेस्ट ही घातल्यानंतर अगदी छान चव येते मंचुरियनला। त्याचबरोबर रंग घालणं अगदी गरजेचं आहे, कारण यामध्ये आपण बीट वापरलेलं नाही। जर तुम्ही बीट वापरत असाल तर रंग घालायची अजिबात गरज पडत नाही। तर इथे मी 2 वाटी भरून एवढं इथे मैदा घातलेला आहे आणि अर्धा वाटी भरून मी इथे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। आता कॉर्नफ्लॉवर जर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता। तांदळाच्या पिठाने सुद्धा मंचुरियन अगदी कुरकुरीत होतात आणि त्याचबरोबर रंगही छान येतो। तर हे सगळं जे मिक्सचर आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी आपण भज्यासाठी जसा डो रेडी करतो तसंच। तर इथे हाताने अगदी व्यवस्थित याला चांगलं चोळून व्यवस्थित याला घट्ट मळून घ्यायचं, म्हणजे मंचुरियन अगदी चांगले बनतात। तर इथे मी थोडंसं चाखून बघितलेलं आहे की मीठ व्यवस्थित आहे की नाही। तर मीठ अगदी परफेक्टली इथे मी घातलेलं आहे आणि अगदी छान असं हे बॅटर रेडी झालेलं आहे। तर चला मग आता आपण मंचुरियनसुद्धा तळून घेऊयात। तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळामध्ये होता, जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि बाहेरचं गाड्यावरचं खाल्ल्यापेक्षा घरामध्ये बनवलेलं कधीही चांगलं। तर हा रेसिपी जी आहे ना, ही तुम्ही नक्की बनवून बघा, अगदी छान होतात मंचुरियन। तर चला मग आपण मंचुरियन बनवायला सुरुवात करूया। आता सगळ्यात आधी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं किंवा हातच पाण्यामध्ये आपण डुबून घ्यायचा आणि मग असा या बॅटरचा गोळा हातावर घेऊन तो अगदी सॉफ्ट करून घ्यायचा, म्हणजे मंचुरियन अगदी व्यवस्थितपणे तेलामध्ये सोडल्या जातात। तर असे छोटे छोटे मंचुरियन आपल्याला तेलामध्ये ॲड करायचे आहेत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मोठ्या साईजचे सुद्धा मंचुरियन बनवू शकता, परंतु असे छोटे छोटे मंचुरियन जे आहेत ना ते अगदी व्यवस्थितपणे फ्राय होतात, त्याचबरोबर ते लवकर तळल्यासुद्धा जातात आणि दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात। तर तुम्ही बघू शकता मंचुरियन इथे आता व्यवस्थितपणे फ्राय झालेले आहेत आणि अगदी छान असा रंगसुद्धा आलेला आहे। तर इथे मी रंग ॲड केलेला होता, त्यामुळे मंचुरियन हे अगदी व्यवस्थितपणे जसे बाहेर गाड्यावर मिळतात त्याच रंगाचे झालेले आहेत। आणि आपण यामध्ये जी शिमला मिर्च घातलेली होती ना, त्या शिमला मिर्चमुळे अतिशय छान असा याला एक सुगंध येतो, त्याचबरोबर अप्रतिम अशी चवसुद्धा येत असते। तर हेच मंचुरियन तळत असताना, मंचुरियन कढईमध्ये सोडत असताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि सर्व मंचुरियन टाकून झाले की गॅसची फ्लेम ही मीडियम करायची, म्हणजे काय होतं ना, मंचुरियन हे अगदी कुरकुरीत असे तळल्या जातात आणि वरतून अजिबात सॉफ्ट राहत नाही, म्हणजे वरचं जे आवरण असतं ते अगदी कुरकुरीत बनतं। अगदी गाडीवर मिळतात तसेच मंचुरियन आपले तयार झालेले आहेत।
अगदी कुरकुरीत, आतमधून सॉफ्ट आणि खायला तर अप्रतिमच. तर इथे ना मी दुसरी बॅचसुद्धा फ्राय करून घेत आहे. त्याच पद्धतीने आधी पाण्यामध्ये हात आहे ना तो थोडासा डुबून घ्यायचा आणि मगच यावर मंचुरियनचा जो बॅटर आहे तो हातावर घेऊन त्याला थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आणि मग तेलामध्ये एक एक करून असे मंचुरियन सोडायचे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान असे मंचुरियन आपले फ्राय करून झालेले आहेत आणि अगदी वरतून छान असा ऑरेंज रंगसुद्धा आलेला आहे. अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि खायला अगदी छान लागतात चवीला. तर रेसिपी ना नक्की ट्राय करा, आवडल्यास लाईक करा आणि त्याचबरोबर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रमिलास किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील.